Hi dear student, today's topic circular motion and centripetal force. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला पहिल्यांदा ट्राय दिस म्हणजे छोटासा प्रयोग करण्यास सांगितलेले आहे. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ स्ट्रिंग. एका दोऱ्याला एका बाजूला दगड बांधून घ्यायचा आहे. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in figure 1.2a. आणि तो जो दगड बांधलेली दोरी आहे त्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. या स्टोनवर तुम्ही कुठला फोर्स अप्लाय करतायत असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. इन विच डायरेक्शन इज द फोर्स ऍक्टिंग. आणि हा जो फोर्स आहे याची डायरेक्शन काय आहे असा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलाय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आणि त्याचा या स्टोनवर काय इफेक्ट होतोय. पुढे स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. आणि जर समजा तुम्ही हा फोर्स थांबवला तर काय होईल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. तर दगडावर काय परिणाम होईल. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. जर आपण बराच वेळ त्या दगडाला, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला इथे मिळणार आहेत. त्या दगडाला जर आपण बऱ्याच वेळ फिरवत राहिलो तर तो आपल्याकडे आपण ओढत असतो. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि सर्कलचं जे काही सेंटर असेल त्या सेंटर मधून त्याला ओढलं जातं. अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. आणि त्या सेंटर मधूनच त्याच्यावर फोर्स अप्लाय होत असतो. द फोर्स स्टॉप्स ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर समजा तुम्ही फोर्स स्टॉप केला आणि दगडाला सोडून दिलं. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity of that instant of time. Figure 1.2b. आणि जर समजा हा जो तुम्ही दगड फिरवतायत स्ट्रिंगने तो जर तुम्ही रिलीज केला म्हणजे सोडून दिला तर काय होईल. तर ती टँजंटला परपेंडिक्युलर असेल. टँजंटला परपेंडिक्युलर म्हणजे टँजंट, ही जी टँजंट दिसते याला ती कशी असणार आहे. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल ती तयार करेल. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड होईल ती. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. आपण मागच्या इयत्तेमध्ये एक प्रयोग केला होता की फिरणाऱ्या तबकडीवर 5 रुपयेचं नाणं ठेवून त्याला कुठल्या दिशेने ते फेकलं जात आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं होतं. तर त्याही ठिकाणी आपल्याला हेच लक्षात आलं होतं की सर्क्युलर मोशन मधून जी काही वस्तू रिलीज होईल ती टँजंटला कशी असते, परपेंडिक्युलर असते आणि ती तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार करत असते. Thus, a force acts on any object moving along a circle and it's directed towards the center of the circle. This is called the centripetal force. इथून तर इथपर्यंत ही सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन आहे जी तुम्हाला पाठ असायला हवी. आपल्याला एक्सरसाइज मध्ये पण ती विचारण्यात आलेली आहे. सेंट्रिपिटल मीन्स, परत याचा अर्थ समजून घेऊ आपण. अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट्स मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. सर्कल मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, आणि त्याची जी डायरेक्शन असेल ते सेंटर मधून असेल. द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स.
मग अशा डायरेक्शनला, अशा फोर्सला आपण काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल म्हणजे काय? सेंट्रल सिकिंग. That is, the object tries to go towards the center of the circle because of this force. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes around it in a definite orbit. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मून हा आपला काय आहे? नॅचरल सॅटेलाइट आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट ऑर्बिट म्हणजे कक्षेमध्ये फिरत असतो. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून as well as its speed constantly changes during this motion. या मोशनमध्ये त्याचं जे काही डायरेक्शन असेल किंवा स्पीड असेल तो कॉन्स्टंटली चेंज होत असतो. How would its motion have been if no such force acted on it? Do the other planets in the solar system do you think some force is constantly acting on the moon? मग तुम्हाला असा प्रश्न पडतोय का की या ठिकाणी मूनवर कुठला तरी फोर्स ऍक्ट होत आहे? यस, जसं आपण सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल पाहिलं त्याचप्रमाणे याच्यावरही सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होत आहे. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? आणि याची डायरेक्शन कशी असणार आहे? सेंट्रिपिटल असणार आहे. हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? जर समजा याच्यावर कुठलाही फोर्स नसता ऍक्ट झाला तर काय झालं असतं? तर ते एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरले असते का? नाही, ते कुठेही फिरले असते. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन? म्हणजे काय? जसं चंद्रावर हा ऍक्ट होत आहे तसं इतरही ग्रहांवर जर झाला नसता तर काय झालं असतं? तर सगळे ग्रह एकमेकांच्या मार्गामध्ये येऊन त्यांचा विनाश झाला असता, त्या कुठेही भरकटले असते. व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? आणि यांची डायरेक्शन कशी असणार? सेंट्रिपिटल असणार. फ्रॉम द अबो ऍक्टिव्हिटी example and question, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. मग या सगळ्या ग्रहांवर म्हणजे चंद्रावर कुठला फोर्स ऍक्ट होतोय आपण पाहिलं, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय, पण कोण करतंय? ते अर्थ करतंय. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ.